तर त्यावेळेला डॉन चित्रपट आला होता आणि अरे दिवानो मुझे पहचानो म्हणजे ए मेरा दिल नाही बरं का, अरे दिवा मैं हूँ डॉन हे गाणं सुरू झालं आणि ना मला ना काय संचारलं माहिती नाही, मी डायरेक्ट स्टेजवरती एंट्री घेतली आणि फुल ऑन मी 7-8 वर्षाची होते, मैं हूँ डॉन वर मी डान्स केला होता. त्यामुळे पहिला माझा परफॉर्मन्स मैं हूँ डॉन गाण्यावरती आहे. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा एक नवकोरं नाटक आपल्या भेटीला येत आहे, ज्याचं नाव आहे भूल भुलैया. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि माझ्या सुद्धा पर्सनल फेवरेट प्रियाताई. प्रिया बेर्डे माझ्याबरोबर आहे. नमस्कार. नमस्कार. एकदम मस्त, झकास. फार छान वाटतंय मला की आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेच्या निमित्ताने आपण भेटलोय. आणि मला छान ह्याचं वाटतंय की तुम्ही मालिकेमध्ये म्हणजे पदार्पण ज्यावेळेस केलं आणि ती पण एक हॉरर मालिकाच होती आणि त्यातली तुमची भूमिका खूप वेगळी होती आणि जबरदस्त. आणि आता नाटकामध्ये तुम्ही पुनरागमन करतात खूप वर्षांनी आणि तेही खूप हॉरर आहे. अगदीच. हा एक योगायोगच वाटतोय मला की आता पुढचा चित्रपट येईल तो पण बहुतेक आता हॉरर असेल, म्हणजे मग नाटक, चित्रपट आणि मालिका तिघांमध्ये एकाच वर्षांमध्ये हॉरर एलिमेंट मी सादर केले लोकांच्या समोर. मज्जा येईल मला. कशी चालू आहे तालीम? छान चालली आहे, जोरात चालली आहे तालीम. खूप शिकायला मिळतंय. कुमार सोनी यांच्या बरोबर काम करणं हा एक वेगळा अनुभव आहे. आणखीन NSDचा माणूस असल्यामुळे आज अनेक वर्ष तो नाटकं करतोय आणि हा त्याचं 125वं नाटक आहे आणि मजा येते काम करताना. आम्ही कलाकार 7 आर्टिस्ट आहोत. आपण सगळे साहिल देसाई जो आहे तो आमच्या प्रोड्युसरचाच मुलगा आहे, पण तो उत्तम ॲक्टर आहे, त्याला भूमिकेची जाण आहे. परिणिता ही स्वतः डॉक्टर असली तरी पण ती उत्तम ॲक्ट्रेस आहे, ती बरीच वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे. आरतीबद्दल बोलायचं झालं तर आरती खूपच धमाल आहे, म्हणजे ती उत्तम डान्सरही आहे, उत्तम ॲक्ट्रेस आहे आणि कॉमेडीचा तिला चांगला अंग आहे. पण ही भूमिका जी तिची आहे ती खूपच वेगळी आहे आणि खूप वेगळा हे आहे. त्यामुळे तिला इथे कॉमेडी करायला फार जागा नाही, त्यामुळे तिला खूप असं कंट्रोल स्वतःवर ठेवावं लागतं. आमिर तडवळकर एक उत्तम अभिनेता आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण असे खूप छान काय म्हणतो ना आपण, ते बॉन्डिंग खूप छान झालंय नाटकाच्या म्हणजे स्टेजच्या पाठीमागे. आणि आता ते प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे येत्या 19 तारखेला. क्या बात आहे. पण नाटक म्हटल्यानंतर सगळ्यात आधी एक डोक्यामध्ये काय गोष्ट होती किंवा एक धाकधुकी आता इतक्या वर्षांनी परत एकदा तो स्टेज, तो समोरचा ऑडियन्स पूर्ण काय ना, मी पहिल्यांदा एवढी मध्यवर्ती भूमिका करते आहे की मी केलेत भूमिका, पण ना असं एक म्हणजे ना एक ती बाई आणि त्या बाईच्या पाठीमागे फिरणारं कथानक असं कधीच झालेलं नव्हतं. अशा प्रकारची भूमिका मी केली नव्हती आणि एक वेगळी भूमिका, खूप पाठांतर आहे, खूप बोलायचं आहे. आणखीन माझ्या अनुषंगाने त्या नाटकामध्ये गोष्ट पुढे जाते, मी जसं बोलते तसं असं. त्यामुळे ती स्टोरी टेलर असल्यामुळे ती पण तेवढंच मला ते बोलायचं आहे, तेवढाच अभिनय आहे, तेवढंच असं खूप आहे. आणि ते सोशल भूमिका आहे. मला स्वतःलाच आनंद होतोय की ग्रामीण भागाची नऊवारी साडी नेसून सतत त्या खूप गोष्टी आता केल्या मी, पण आता ही भूमिका एक वेगळी भूमिका आली, त्यामुळे म्हटलं चला आपण आता ही करायची. म्हणजे फार काही ग्रेट, मी फार अभिनयाला मला फार अगदी वाव आहे वगैरे अशातला भाग नाहीये, पण मला स्वतःला ही भूमिका आनंद देते, ती मी करते. जास्त महत्वाचं आहे मला ना. म्हणजे मी ना आजकाल आता मी ह्या स्टेजवरती आहे ना की अच्छा नाही आव्हानात्मक वगैरे नको बाबा, आव्हानात्मक पण ते वेगळं दे, छान दे, तिथे मला स्वतःला मी कम्फर्ट पण असेल आणि मला वेगळं काहीतरी करायलाही मिळेल, मी वेगळी दिसेन, असं करायला मला आवडेल. सो मी ते करते आता. क्या बात आहे. आणि कुमार सर आहेत, येस मज्जा सिनेमा केलेला आहे आणि तो काळ एक वेगळाच होता, म्हणजे गाजवलाय तुम्ही तो काळ आणि आताही अर्थात तुम्ही गाजवतच आहात. पण तो काळ इतका छान होता की तेव्हा ना खूप काय म्हणतात एक सादरीकरण वेगळं होतं आणि सिनेमा आणि नाटक म्हटलं आणि प्रेक्षकही वेगळा होता, भाबडा प्रेक्षक होता, जो आता प्रेक्षक भाबडा राहिलेला नाहीये. त्यावेळेला प्रेक्षक असं मन लावून त्या कलाकृती बघायच्या, त्याच्यामुळे त्यांना फार प्रश्न नाही पडायचे, पडत असली तरी ते कुठे व्यक्त व्हायला त्यांना तसा प्लॅटफॉर्म नव्हता. आता म्हणजे आता प्रेक्षक व्यक्त जास्त होतात बघण्यापेक्षा सुद्धा, आणि खूप त्याच्यावरती ट्रोलिंग होतं, खूप त्याच्यावर बोलतात, सगळ्यांना सगळं कळतं. पण ठीक आहे, आता जसा काळ बदलतो तसं बदलावं लागतं आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या ठेवायच्या आणि बाकीच्या सोडून द्यायच्या. कधी कधी कान आणखीन तोंड, या दोन्हीपैकी कुठेतरी एकीकडे आपल्याला कुलूप घालावं लागतं, तसं आहे ते. तुम्ही मगाशी बोलता बोलता असं म्हणालात की एक ग्रामीण ठसका किंवा त्या पद्धतीच्या भूमिकेपेक्षा ही एक वेगळी आहे. पण असं कधी झालंय का की
सातत्याने त्या पद्धतीच्या भूमिका केल्यानंतर ह्या पद्धतीच्या भूमिकांची विचारणा मग कमी होते आणि मग हो. तशाच एक तोच होतो ना तेच पण तोचपणा येतो ना, खूप येतो. आणि लोक तेच अपेक्षा करतात की नऊवारी नेसावी आणि मग ती सरपंच बाई आणि मग ती गावामध्ये अशी ती हुकूम गाजवणारी. इव्हन मालिकांमध्ये पण मी अशाच प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत किंवा जे आमचं व्यक्तिमत्व आता आहे की त्या व्यक्तिमत्वाला साजेसं मग त्या मोठं कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला की मग ते असं बसायचं आणि मग सुनेशी असं बोलायचं, हे आहे म्हणजे त्याला काही इलाज नाहीये, पार्ट ऑफ लाईफ. आणि आपल्याला कुठेतरी आपल्याला घर पण चालवायचं असतं, त्यामुळे मग अशा वेळेला पर्याय नसतो की ठीक आहे. पण जर एखादी वेगळी अशी भूमिका चालून आली तर ती सोडायची नाही असं मी ठरवलं होतं आणि ती नशिबाने आले माझ्याकडे चालून. सो मी मजा करते आता ह्या भूमिकेमधून. क्या बात आहे. नाटक म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी काय आठवतं? अरे बापरे, एकतर खूप फोकस्ड तुम्ही लागता तिथे. तुम्ही तिथे 10 डोक्यात विचार ठेवून चालत नाही. नाहीतर म्हणजे त्या कॅरेक्टरशी प्रतारणा करायची नाहीये मला. आणि स्टेजवर असताना तुम्ही कुठे चुकलात किंवा काही झालं तर मग त्याला सॉरी नाहीये, ते एक्सक्युजेस नाहीये No तिथे, तरी retake. टेक पण नाहीये तिथे. खरंय. त्यामुळे तुम्हाला म्हणजे फार फोकस्ड आणखी फार कॉन्सन्ट्रेशन तिथे लागतं. तुमचे संवाद, तुमचं काय म्हणतो ना, ते परफॉर्मन्स, ह्या सगळ्यावरती जरा जर इकडचं तिकडे झालं तर तो इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. खरंय. आणि हे नाटक कॉमेडी नाहीये. ही कॉमेडी असेल तर थोडंफार ना जरा इकडे तिकडे झालं तरी ना समोरचा माणूस हे करून घेतो किंवा आपण वेगळं काही बोललं तर चालून जातं. पण इथे तसं नाहीये. इथे कट टू कट तुम्हाला तसंच बोलायचं आहे आणि त्याच अनुषंगाने बोलायचं, नाही तर ते फार त्याचं चित्र वेगळं दिसू शकतं. मग हे जास्त कठीण वाटतं. खूप जास्त कठीण आहे, खूप जास्त कठीण आहे. तुम्ही स्वतःचा तोल सांभाळून आणि स्वतःवर फोकस ठेवून, म्हणजे इकडे तिकडे समोरच्या माणसाचे जरी संवाद इकडे तिकडे झाले तरी पण आपण आपलं हे सोडता कामा नये, असं ते खूप आहे. हसायचं नाही की बऱ्याचदा असं होतं आपण फंबल येतो किंवा समोरचा माणूस फंबल मारतो, मग तो केलं तरी आपण नाही हसायचं. मग ते हे खूप असतं बरं का नाटकांमध्ये. ह्या गोष्टी कठीण आहे कराव्या किती. लागतात ह्या. बापरे. तर मला तुमची विंगेमधली पहिली आठवण ऐकायला आज आवडेल किंवा तो पहिला अनुभव की विंगेतून हळूच बाहेर पाहताय तुम्ही, समोर ऑडियन्स भरलेला आहे, नाट्यगृह भरलेलं आहे, वाट बघताय सगळे प्रेक्षक आणि तुम्हाला ती एक्साइटमेंट आहे की आता जाऊन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. असा माझा परफॉर्मन्स असं बघायला गेलं तर ना, मी 7 ते 8 वर्षाची होते. 77-78 ची गोष्ट असेल. माझी मामी माया जाधव ऑर्केस्ट्रामधून वगैरे डान्स करायची त्यावेळेला मेलडी मेकर्स वगैरे खूप जोरात होते. ऑर्केस्ट्रा खूप मोठं नाव होतं मेलडी मेकर्सचं. आणि तर तिच्याबरोबर मी खूप जायची आणि तिच्यामुळे मला डान्सची खरं तर आवड निर्माण झाली. तर त्यावेळेला डॉन चित्रपट आला होता आणि अरे दीवानो मुझे पहचानो, म्हणजे ए मेरा दिल नाही बरं का, अरे दीवा मैं हूँ डॉन, हे गाणं सुरू झालं. आणि ना मला ना काय संचारलं माहिती नाही, मी डायरेक्ट स्टेजवरती एंट्री घेतली आणि फुल ऑन, मी 7-8 वर्षाची होते, मैं हूँ डॉन वर मी डान्स केला होता. त्यामुळे पहिला माझा परफॉर्मन्स मैं हूँ डॉन गाण्यावरती आहे असं मी म्हणेन. आणि म्हणजे मी अजूनही मला ते आठवतं, ती प्रिया आठवते, षण्मुखानंद हॉलला तो शो होता आणि मामी वगैरे अरे शॉक झाले होते की काय करते आणि एवढी छान नाचते ही. त्याच्यानंतर मग मामीच्या ग्रुपमध्ये मी तेव्हापासून काम करायला सुरुवात केली आणि मी ॲज अ डान्सर म्हणून बऱ्यापैकी स्वतःचं नाव एस्टॅब्लिश केलं होतं त्यावेळेला. आणि मग नंतर हळूहळू मामीच्या ग्रुपमधून काम करायला सुरुवात केली. पण मला अजूनही, मी म्हणते नाही ना की मला 19 तारखेला माझ्या पोटामध्ये ना असे बटरफ्लाय असे गोळा येणार आहे, मला खूप त्रास होणार आहे. कारण ना ती खूप भीती वाटते सुरुवातीला. विंगेमध्ये जे असतं ना ते प्रत्येक परफॉर्मन्सच्या वेळेला मला टेन्शन येतं. मग चांगली गोष्ट आहे. डान्स असू दे किंवा नाटक असू दे, म्हणजे अभिनय असू दे, तो परफॉर्मन्स करताना आधी म्हणजे हार्टबीट्स वाढलेल्या असतात आणि आपण डोक्यानं, पण तिथे गेल्यानंतर काही वाटत नाही, पण ते जाईपर्यंत खूपच टेन्शन असतं, खूपच आहे. आणि ह्या नाटकामध्ये आता मी सुरुवातीपासून जी बोलतेय ती शेवटपर्यंत बोलतेच आहे. त्यामुळे मला स्वतःवर खूप
काम करावं लागलं या नाटकाच्या बाबतीमध्ये. किती तासाचं आहे नाटक? 2 तासाचं 2 आहे. तासाचं. 2 तासाचं आहे. 2 तासामध्ये मोकळं. नाही तर आजकाल लोकांना वेळ नाही आहे 2.5 आणि 3 तासाची नाटकं बघायचं. लोक बोर होतात. पूर्वीच्या कधी काळामध्ये संपणार खूप- आता आहे. पूर्वी 6-6 वाजेपर्यंत नाटकं चालायची बाहेर, म्हणजे आणि बाहेरगावी पूर्वीचा सुद्धा. तर काळ पण ना मला वाटतं तो नाटकांचाच होता की लोक सिनेमे पाहण्याच्या ऐवजी जास्त नाटकच पाहत. हो हो. आणि संगीत नाटकं वगैरे तर 6-6, 7-7 तास हो. चालायचे. कारण एकदा गायला सुरुवात केली की गायक अर्धा तास गाणं गाच असायचे. त्यामुळे तो वेगळा, तो प्रेक्षकही वेगळा होता, ते नाटक करणारी लोकही वेगळी होती सगळी. तुम्ही आज अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहात आणि अनेक तुम्ही चांगले वाईट अनुभव घेतलेले आहेत. आज वयाच्या आणि करिअरच्या ह्या टप्प्यावरती असताना तुम्हाला काय वाटतं की आता ठामपणे तुम्ही कोणत्या गोष्टींना नाही म्हणू शकता? मी बऱ्याच गोष्टींना नाही म्हणू शकते, नाही तर नाही करायचं म्हणून सांगते. मला नाही आवडलं, मला नाही करायचं, किंवा नाही चांगले पैसे देतात तुम्ही, मला नाही करायचं. म्हणजे आता ती देवाच्या आणि स्वामींच्या कृपेने ते खूप छान झालंय की आता मला पैशासाठी कुठलेही रोल करावेत असं काही राहिलेलं नाहीये. आता मी माझ्या मनाप्रमाणे मला जे आवडतील असे रोल मी घेते आहे आणि चांगले पैसे मिळेल. कारण शेवटी आपण पैशासाठी पण काम करतो. म्हणजे मी माझ्या कलेला जीवन वाहून घेतलंय वगैरे हे आता राहिलेलं नाहीये. आपल्याला आपलं घर पण चालवायचं असतं. त्यामुळे आपण ह्या दोन्ही गोष्टींची सांगड आणि दोन्ही गोष्टीचा बॅलन्स, जिथे कधी कधी असंही असते की खूप चांगला रोल असतो आणि पैसे कमी असतात, तर ठीक आहे बाबा, असा चांगला रोल असेल तर थोडे पैसे कमी घ्यायला पण हरकत नसते. पण जिथे काहीच रोल पण नाही, पैसे पण नाहीत, अशा लोकांकडे काम करत नाही. आणि खूप खूप ॲरोगंट आणि खूप अशा लोकांबरोबर माझं काही जमत नाही अजिबात. ॲटिट्यूड कॅरी करणारी लोक माझ्या जवळ आसपास पण येत नाहीत. तुम्ही गेल्या इंटरव्ह्यूत सांगितलं होतं. त्यामुळे मी अशाच मी जिथे कम्फर्टेबल असेल अशा लोकांबरोबर मी काम करते. क्या बात आहे. आणि आता जाता जाता नाटकाबद्दल मी फार मुद्दाम विचारत नाहीये, कारण का नाही, ते मला बघण्यामध्येच वाटतं- मजा आणि आहे. बघण्यात हो. मजा. आणि ना तो हॉरर असल्यामुळे ना त्याच्यात तुम्ही एक काही सांगितलं ना तर ते पुढची मग ती लिंक ती लागत जा. हळूहळू. हो हो. आणि तो प्रश्न मग तुलाही असं वाटणार की मग पुढे काय होतं, मग असं काय होतं, असं होत राहणार. त्यापेक्षा बेस्ट आपण त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. Yes. आणि नाटकाचे प्रयोग तर हाऊसफुल होणारच आहेत, म्हणजे खात्री आहे, कारण इतकी छान कास्ट आहे आणि सगळे सुंदर सुंदर कलाकार आहेत. काय ना, आता खूप नाटकं आहे. खूप नाटक, पण ही मला खूप म्हणजे चांगली लोकांचं गोष्ट पण- वाटते. हो, माहिती पण ताई? लोकांचंही असं होतं ना की हे बघावं का ते बघावं, ते बघावं का हे बघावं. एकतर कॉमेडी नाटकं आहेत, कौटुंबिक नाटकं आहेत, आशयघन नाटकं आहेत. त्याच्यामध्ये आमचं एक वेगळं नाटक आहे. सो आणखीन 2-3 सस्पेन्स थ्रिलर अशी नाटकं चालू आहेत. पण हे प्रॉपर हॉरर जॉनरचं नाटक आहे. सो मला ना खूप भीती वाटते ऍक्च्युली. आणखीन मी स्वामींना म्हणते की स्वामी प्लीज आता यावेळेला आम्हाला मदत करा आता. की हो, कारण प्रोड्युसरने भरपूर काय म्हणतो ना, ते एफर्ट्स घेतलेले आहेत नाटकासाठी. आणि मी असं म्हणते याच नाटकासाठी नाही, प्रत्येक कलाकृती जेव्हा स्टेजवरती येते, रंगमंचावर, तर प्रत्येक प्रोड्युसर, निर्माते यांनी आपले पैसे, आपल्या मेहनत, कलाकारांची मेहनत असते त्या लागलेली असते. प्रत्येकाला यश मिळावं, प्रत्येकाचं चांगलं व्हावं, आपण हीच प्रार्थना करायची. नक्कीच. नाही, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येणार आहे. आणि नाटकाबाहेर प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुलचेच बोर्ड लागावेत अशी मी आशा व्यक्त करते. आणि ना प्रेक्षक येऊन छान सांगतात, प्रतिक्रिया देतात, मेसेजेस येतात. मला वाटतं ही ना हा खरा पुरस्कार असतो कलाकारांसाठी. ती पण एक पोचपावती असते. तर मला आवडेल तुम्हाला विचारायला की पहिली एक कौतुकाची थाप असते ना की जी खूप मोटिवेशन देऊन जाते आपल्याला, तर ती तुमच्या आठवणीतली कोणती आहे इंडस्ट्रीत आल्यानंतर? नाटकासाठी म्हणून असं नाही, पण सिनेमासाठी असेल किंवा कोणत्याही तुमच्या कामासाठी असेल. मी ना मराठी तारका नावाचा एक प्रोग्राम होता, त्याचे शो व्हायचे. तर त्या शोला ना एकदा जयाप्रदा आली होती आणि मी भरत आडोण्याच्या मुळावरती माझा आणि सतीश पोळेकरांचा एक डान्स होता. पोळेकर हे करताय, एक होता विदूषक मधलं गाणं आहे भरत आरुण्याचं म्हणा, त्याच्यावर मी परफॉर्म केला होता. सो जयाप्रदा स्टेजवर आल्या पहिल्या माझ्याकडे आल्या, म्हणाला आपने इतना अच्छा परफॉर्म किया है, आप इतने अच्छे परफॉर्मेंस दिया है, अब बहुत खूबसूरत भी लग रहे हो. आणि मला ती थाप फार आवडली. म्हणजे त्यांनी इतकं स्पेशली मला सांगितले की आपने बहुत अच्छा किया, आप बहुत ग्रेसफुल हो. असं झालं की वा वा वा, आपण भरून पावलो की जयाप्रदासारखी ॲक्ट्रेस माझ्या डान्सबद्दल बोलली आहे, हे मला स्वतःला खूप छान वाटलं. असंच एकदा कोल्हापूरमध्ये असताना डान्सचा परफॉर्मन्स होता आणि एक म्हातारा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्याने 50 रुपयाची नोट हातात दिली आणि मला म्हणाला, मुली माझी आजची मेहनत आहे, पण तू खूप छान डान्स केलायस आणि ही 50 रुपये तुझ्याकडे ठेव. ऐक, मला इतकं भरून आलं
होतं त्यावेळेला. तर मी म्हटलं त्यांच्या पाया पडले, त्यांना म्हटलं असेच आशीर्वाद ठेवा, नाही नाही मोठी हो छान छान असं म्हणून ते गेले. पण हे असं खूप असे लोक असतात की जे कौतुकाने आपल्याला कौतुक मिळणं हे म्हणजे आपल्याला पुढच्या आपल्या कामासाठी आणखीन आपल्याला प्रोत्साहन मिळाल्यासारखं असतं. सो मी त्या देवाची आभारी आहे की त्यांनी मला इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी चित्रपटसृष्टीच्या अनुषंगाने म्हणजे मला आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मला ते घातलेलं आहे आणि मी या इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहे. कारण आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग येऊन गेले, खूप चढउतार आले, पण या इंडस्ट्रीने मला जगवलंय. सो मग मी आभारी आहे सगळ्या गोष्टींची, त्या रंगभूमीची, त्या सिनेमाच्या, त्या कॅमेराची, त्या मालिकांची, की सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी मला हात दिलेला आहे. सो थँक्यू सो मच. छान. आणि खरं तर तुम्हाला आणि तुमच्यासारख्या सगळ्याच कलाकारांना आज या निमित्ताने मला खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने, कारण का रंगभूमी तुम्ही जगवताय आणि रंगभूमी तुम्हाला घडवते काय. अगदी ही खरंच खूप छान गोष्ट आहे. आमच्या सगळ्यांकडूनच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. छान छान विषयांवर जे नाटकांच्या भेटीला तुम्ही आणताय. खूप खूप शुभेच्छा ताई, आणि लवकरच नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने हो. बघा, आमचं भूलभुलैया येते 19 तारखेपासून रवींद्र नाट्य मंदिरला आमचा पहिला शो आहे. त्याच्या पुढे आमचे प्रयोग होत राहतील, तेव्हा नक्की बघायला या आणि आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा. भूलभुलैया. धन्यवाद. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.